महाड तालुक्यातील किये ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच नंदा विष्णू गोगावले यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर किये ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली असून आज राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या ज्येष्ठ कन्या सौभाग्यवती वैशाली सुनील मालुसरे यांनी या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आतापर्यंत तरी किये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होऊन नामदार भरतशेठ गोगावले यांच्या सुकन्या वैशाली गोगावले मालुसरे या किये ग्रामपंचायत सरपंच पदावरती विराजमान होती अशी दाट शक्यता निर्माण झाल्याने गोगावले कुटुंबातील आणखी एक सदस्य आपली राजकीय कारकीर्द सुरू करणार आहे। वैशालीताई गोगावले यांनी यापूर्वी देखील एकदा सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सामोरे गेल्या होत्या। त्यामुळे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी अर्ज देऊन त्याला सरपंच पदी निवडून आणले होते। मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या कन्येचा विचार न करता आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विचार केला होता। आता मात्र वैशाली गोगावले मालुसरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दस्तूर खुद्द युवासेना कोर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या सौभाग्यवती साधना गोगावले उपस्थित राहिल्या। त्यामुळे वैशालीताईंच्या पाठीशी गोगावले कुटुंब समर्थपणे उभे राहिले यात शंका नाही। त्यामुळे किये ग्रामपंचायत सरपंच पदावर वैशालीताई गोगावले मालुसरे या बिनविरोध सरपंचपदी निवडून येतील असे बोलले जात आहे। एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।